ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले त्यांनाच उमेदवारी द्यावी लागली, भाजपला भ्रष्टाचार मान्य होता का, असं म्हणत अनिल परबांनी शिंदे गटावर जोरदार हल्लाबोल केलाय. इतकंच नाही तर राज ठाकरे आता कुणाची पोरं खांद्यावर घेणार असा टोला देखील त्यांनी लगावला. रवींद्र वायकर भ्रष्टाचारी असताना देखील त्यांच्या म्हणण्याप्रमाणे त्यांनी त्यांना पक्षात घेतलं, शिंदे गटात घेतलं. यशवंत जाधव जशी चौकशी सुरू झाली तेव्हाच शिंदे गटात पळाले. ह्या एवढ्या मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचाराचा आरोप केलेल्या लोकांना काल लोकसभेची उमेदवारी दिली. म्हणजे याचा अर्थ असा आहे की हा भ्रष्टाचार महायुतीतला सगळ्यात मोठा पक्ष जो भारतीय जनता पक्ष आहे यांना मान्य होता का. असं कळतंय की राज ठाकरेंनी देखील पत्र दिलेलं आहे मनसेने. त्यांनी तर सांगितलंय मी दुसऱ्या कोणाचं पोर माझ्या कमरेवर खेळवणार नाही. आता जर सभा घेणार असेल तर कोणाचं पोर ते खेळवणार आहेत. त्यांच्या पक्षाचा तर एकही उमेदवार नाहीये. मग कोणाच्या पोरासाठी कोणाच्या लग्नाच्या वरातीत ते नाचणार आहेत.